शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 26 ऑगस्ट. वार आहे गुरुवार, तारीख आहे 27 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात ही झालेली आहे, म्हणजे होणार आहे. आपण जर बरेचसे परिसर जर बघितले तर आपल्याला वातावरणात मोठा बदल हा महाराष्ट्रात जाणवत आहे. आपण जर अकोट, धरणी हा परिसर बघितला, अचलपूर, अमरावती, त्याचबरोबर अरवी, वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, वरारा, चंद्रपूर, आसिफाबाद, शिरपूर, चिमूर, उमरेड, ब्रह्मपुरी, साकोली, त्याचबरोबर भंडारा, तुमसर, रामटेक, गोंदिया, देवरी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे, म्हणजे चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. दुपारी 3च्या आसपास बुधवारी 26 ऑगस्टला. इथे जर आपण पांढरकवडा, यवतमाळ, हिंगणघाट, वर्धा, वरारा, चंद्रपूर, शिरपूर, आसिफाबाद, आदिलाबाद, पांढरकवडा, अरणी, उमरखेड, पुसद हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर खामगाव, अकोला, वाशिम हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. अकोल्यामध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. खामगाव, बोदवड, बुऱ्हाणपूर या परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर चिखली, भोकरदन, शेवगाव, जळगाव, चापोडा, अंबळनेर, धुळे, शिरपूर, नंदुरबार, साक्री, सटाणा, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण, अंबड, जालना, परतूर, मेहकर, जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, अरणी, आदिलाबाद, त्याचबरोबर नांदेड, अहमदपूर, परळी, माजलगाव हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी जळगाव, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, मालेगाव, सटाणा, साक्री, मनमाड, चाळीसगाव, कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, जामखेड, बीड, कर्जत, दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर, मंचर, अकोले, पुणे, त्याचबरोबर सातारा, अकलूज, पंढरपूर, सांगोला, विटा, ईश्वरपूर, सांगली, विजयपूर हा परिसर बघितला, बागलकोट, त्याचबरोबर अक्कलकोट, नलदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, उदगीर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर घोटी, वडा, वसई, विरार, मुंबई, कुळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, माणगाव, मंडणगड, हरिहरेश्वर, त्याचबरोबर महाबळेश्वर, वाई, भोर, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, जयगड, संगमेश्वर, त्याचबरोबर लांजा, राजपूर, विजयदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, घरगोटी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. जास्त पाऊस नाही आहे बुधवारी 26 ऑगस्टला. त्याचबरोबर गुरुवारी 27 ऑगस्टला आपण जर बघितलं तर आपल्याला कणकवली, त्याचबरोबर राजपूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण हा जर परिसर बघितला तर या भागात देखील दुपारनंतर रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, लांजा, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, महाबळेश्वर, वाई, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, त्याचबरोबर माणगाव, लवसा, भोर, त्याचबरोबर नागठाणे, मुरुड, जंजिरा, पेण, लोणावळा, कर्जत, कोळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, त्याचबरोबर मुंबई, वसई, विरार, शहापूर, त्याचबरोबर घोटी, वडा, त्याचबरोबर वसई, विरार, धानू, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर घोटी, पेठ हा परिसर जर बघितला, दिंडोरी, तर या परिसरात आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर नाशिक परिसरामध्ये नाशिक, सिन्नर, निफाड, कोपरगाव, येवला, मनमाड, त्याचबरोबर चांदवड, नांदगाव, वैजापूर, मालेगाव, सटाणा, नामपूर, चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, खिर्डी, गंगापूर,
श्रीरामपूर, राहुरी, गोडेगाव, ढवळपुरी, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, गेवराई, त्याचबरोबर अंबड, जालना, जाफराबाद, भोकरदन, फुलंब्री, शेवगाव, बुलढाणा, त्याचबरोबर चिखली, खामगाव, मलकापूर, जळगाव जामन, त्याचबरोबर नेपनगर, धरणी हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला जास्त काय बदल नाही जाणवत. धरणीमध्ये जर बघितलं तर धरणी या परिसरामध्ये रिमझिम पाऊस असेल. अचलपूर परिसर जर बघितला, अचलपूर त्याचबरोबर अमरावती हा परिसर बघितला तर गुरुवारी 27 ऑगस्टला या परिसरात आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसत आहे. जास्त नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर साकोली, देवरी, ब्रह्मपुरी, भंडारा, तुमसर, रामटेक हा परिसर जर बघितला, तुमसर, भंडारा, रामटेक, साकोली, त्याचबरोबर देवरी, अमोरी, ब्रह्मपुरी, त्याचबरोबर उमरेड, चिमूर, त्याचबरोबर मोहोली, मूल, चामोशी, गडचिरोली, धानोरामध्ये देखील पाऊस असणार आहे. कापसी, त्याचबरोबर कापसीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. पांढरकवडा, आदिलाबाद, अरणी, उंबरखेड, पुसद, वाशिम, हिंगोली, जिंतूर, परभणी, मेहकर, चिखली, परतूर, जालना, भोकरदन, अंबड, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर पाथर्डी, बीड, जामखेड, केज, त्याचबरोबर बार्शी, धाराशिव, लातूर, त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर, बिदर हा परिसर बघितला. नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, त्याचबरोबर विजयपूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, बारामती, दौंड, कात्रज, जामखेड, अहिल्यानगर, शिरूर, त्याचबरोबर मंचर, पुणे, सातारा, त्याचबरोबर आपण जर विटा, ईश्वरपूर, सांगली म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण गुरुवारी 27 ऑगस्टला दिसत आहे. बाकी आपण जर सांगली, कोल्हापूरचं जर काही, सांगलीमध्ये कोरडं वातावरण आहे पूर्णपणे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण इथून मागे जरी बघितलं, आता जवळजवळ 1 महिना होत आलाय, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. काही भागात फक्त रिमझिम पाऊस आहे. शेतकऱ्यांची पिकं सुकत चाललेली आहे. पण आता जर आपण बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. काही भागांमध्ये आपल्याला म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस दिसत आहे. बाकी जास्त काय पाऊस हा महाराष्ट्रात नाही आहे. आणि कदाचित हे जे वातावरण आहे हे आता ऑगस्ट एंडिंगपर्यंत राहू शकतं. सप्टेंबरमध्ये या वातावरणात बदल आपल्याला होऊ शकतो असं जाणवतंय. बघूया येणाऱ्या पुढील काही दिवसात काही वातावरणात बदल होतोय का? का महाराष्ट्रामध्ये पुन्हा दुष्काळ निर्माण होतोय? त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.